नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी पक्ष म्हणजेच अजितदादा गट आणि शिवसेना शिंदे गट या तिन्ही पक्षांची सत्ता आहे. भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ असल्याकारणाने मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे आहेत. बाकी उरलेले दोन लहान भाऊ उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खाते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालीच महाराष्ट्राची विकासाची घोडदौड चालू असून या विकासाचा वेग मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अतिप्रचंड वाढलेला आपल्याला दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कुडवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आपला महाराष्ट्र देशात भ्रष्टाचारात पहिला तर महिला व वृद्धांच्या अत्याचारात दुसरा आला आहे. याकरिता सर्वप्रथम शाबासकीची थाप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना. काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार वाढला अशी बोंब मारणारी मीडिया 2014 पासून भाजपच्या कार्यकाळात देशात महाराष्ट्र भ्रष्टाचारात नंबर 1 म्हणजेच 1 वर आहे. आता काँग्रेसच्या कार्यकाळात ओरडणारी मीडिया शांत का आहे हेच अजून कळेनासे झाले आहे. त्यांच्या तोंडात नोटांचा बोळा कोंबलाय की काय अशी शंका यायला वाव आहे. भ्रष्टाचार आणि महिला आणि वृद्ध अत्याचाराची आकडेवारी माझी नसून नॅशनल क्राईम ब्युरोच्या रेकॉर्डमधून सांगत आहे. 2014 पूर्वी भ्रष्टाचाराची महाराष्ट्रात 721 गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर तामिळनाडूमधील 324 गुन्हे होते. ती संख्या वाढून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत ज्ञानार्जन केलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात असलेल्या सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याचे प्रमाण 1237 झाले आहे. 2014 पासून केंद्र आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. 2014 पासून सतत महाराष्ट्र देशात पहिला येण्याचा विक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. तर वृद्ध आणि महिलांच्या अत्याचारात नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे दुसऱ्या स्थानावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात असलेल्या नॅशनल क्राईम ब्युरोच्या रेकॉर्डनुसार महिलांच्या अत्याचारावरही 2014च्या अहवालावरून गुन्हे 47,954 नोंदवले जाऊन देशात उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. 2022मध्ये महिलांवरील अत्याचारांची गुन्हे 4,701 दाखल झाले आहे. 2024मध्ये महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे 47,954 दाखल झालेले असून नॅशनल क्राईम ब्युरोच्या रेकॉर्डनुसार 47,954 महिलांवरील गुन्हे नोंदवले आहे. त्यात 25 महिला बलात्कार म्हणजे त्यात 25 महिलांवर बलात्कार करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे असं नमूद करण्यात आलं आहे. ही शर्मेची बाब आहे, लांछनास्पद बाब आहे ही की 25 महिलांवर बलात्कार झाला आणि त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली. नॅशनल क्राईम ब्युरोने देशातील 12 महानगरांच्या महिलांवरील गुन्ह्यांचा आढावा घेतला, ज्यामध्ये मुंबई, नागपूर, पुणे या शहरात महिला अत्याचारांचे प्रमाण जास्त आहे. ज्यामध्ये नागपूर संघाचे मुख्यालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघाचाही समावेश महिला अत्याचारातील गुन्ह्यामध्ये अग्रेसर आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारांची भाजप पक्ष कुडवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागतात. मात्र महिलांबाबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या असलेल्या विचारांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्यक्षपणे महिलांबाबतीत आखलेल्या धोरणांचा राज्य चालवताना मुख्यमंत्री फडणवीस यांना विसर पडतो. वृद्धांच्या अत्याचाराला 4,918 गुन्हे नोंदवून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचा नंतर महाराष्ट्राचा नंबर आहे. देशातील बांधवांनो, डोळे उघडा. केवळ या देशात धार्मिक आणि जातीय द्वेष निर्माण करून सत्ता हस्तगत करत आहे. भ्रष्टाचाराच्या मार्गाने उद्योगपती, राजकीय नेते पैशांनी गबर होत आहेत. सर्वसामान्य जनता धार्मिक द्वेषात गुंतवून त्यांना त्यांच्या प्रश्नापासून अलिप्त ठेवण्याचा मोठा डाव भारतीय जनता पक्षाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. ज्यामुळे तुमचे खरे प्रश्न, शेतीमालाला भाव, बेकारी, महागाई या प्रश्नावर तुम्ही आवाज उठू नये. त्यासाठी तुमच्या मनात जाती व धार्मिक द्वेष निर्माण केला जात आहे आणि तुम्हाला मूल प्रश्नापासून प्रवृत्त करून तुमच्या मूलभूत हक्कावर गदा आणत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र देशात भ्रष्टाचारात पहिला तर महिला व वृद्धांच्या अत्याचारात दुसरा आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन करा, अभिनंदनाचा वर्षाव करा. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.